कोल्हापूर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी यावर्षी कृषी विभागानं सुमारे 1,87,000 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांच्या पेरणीचं उद्दिष्ट ठेवलंय। शेतकऱ्यांना बियाणं आणि खतांची कमतरता भासू नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे। पावसाळा सुरू होण्यास आता काहीच दिवसांचा अवधी राहिल्यानं मशागतीची कामं युद्ध पातळीवर सुरू आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात 12 तालुके असून त्याच्यात 1,234 गावांचा समावेश आहे। जिल्ह्याचं भौगोलिक क्षेत्र 7,76,000 हेक्टर असून लागवडी योग्य क्षेत्र 5,07,000 हेक्टर इतकं आहे। त्यातील 4,77,000 हेक्टर क्षेत्रात पेरणी केली जाते। जिल्ह्यातील ऊस हे मुख्य पीक असून भात, खरीप ज्वारी, नागली, सोयाबीन, भुईमूग ही प्रमुख पिकं, तर तूर, मूग, उडीद ही कडधान्य पिकं घेतली जातात। जिल्ह्याचं वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1,971 मिलीमीटर आहे। गेल्या वर्षी 1,877.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। जिल्ह्यात 1,98,000 हेक्टरवर ऊसाचं पीक असून चालू वर्षी खरीपाच्या हंगामासाठी 1,87,000 हेक्टर क्षेत्र राखीव ठेवण्यात आलंय। जिल्ह्यात खरीप हंगामपूर्व शेतीच्या मशागतीची कामं जोरात सुरू आहेत। यावर्षी मशागतीची कामं करण्यास पुरेसा अवधी मिळाल्यानं अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनी खरीपाच्या पेरणीसाठी तयार केली आहेत। अजून काही ठिकाणी उन्हाळी भात कापणीची कामं सुरू असून त्याच्या कामात शेतकऱ्यांची कुटुंबं गुंतली आहेत। गेल्या वर्षी मे महिन्याच्या मध्यापासून पावसाला सुरुवात झाली होती। सतत पाऊस पडत राहिल्यानं खरीपाच्या पेरण्या लांबल्या होत्या। गेल्या वर्षीचा अनुभव पाहून शेतकऱ्यांनी वेळेत शेतीची मशागती करण्यावर भर दिलाय। ऊसासाठी सऱ्या सोडल्या असून आंतरपीक घेण्याची काहींनी तयारीही केली आहे। आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती वेळेत पाऊस सुरू होण्याची।